राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी. कोण बाजी मारणार? आज निकाल. सरासरी 50% मतदान झाल्याचा राज्य निवडणूक आयोगाचा अंदाज. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. मुंबई महानगरपालिकेचा गड ठाकरे बंधू राखणार की महायुती बाजी मारणार? आज चित्र स्पष्ट होणार. 3 एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची मुसंडी. ठाकरे बंधूंना धक्का बसणार. ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग लागण्याची शक्यता. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत. मुंबईत ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप सेनेची सत्ता. महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, तर ठाकरे बंधूंना 58 ते 68, काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यात प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत. दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेच्या शिवसेनेला 6, तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज. पिंपरीत प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष. अजितदादांना मोठा धक्का. भाजपला 64, दोन्ही राष्ट्रवादीला 53, तर ठाकरेंना 9 आणि मनसे काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरकरांचा कौल महायुतीला. भाजपला 29 ते 32, शिंदेच्या शिवसेनेला 18 ते 21, दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागांचा अंदाज, तर काँग्रेसला 19 ते 23, ठाकरेंना 3 ते 4 आणि मनसेच्या पारड्यामध्ये 1 जागा पडण्याची शक्यता. राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मतदारांचं आभार मानणारं ट्विट. ठाण्याच्या मानपाड्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्षांमध्ये राडा. मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या. केंद्रावर मीनाक्षी शिंदेंसह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी. महापालिका निवडणुकीदरम्यान मतदार संतापले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट, तर काही मतदारांची नावं यादीत नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचाही आरोप.